तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणावादरम्यान मुंबईमधील सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। मंदिरामध्ये नारळ आणि हार न्यायला सक्त मनाई केलेली आहे। श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी ही घोषणा केली। हा आदेश आजपासून लागू होतोय। आजपासून मंदिराबाहेर फुलांची दुकानं नसणार आहेत। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, आज सिद्धिविनायक मंदिराबाहेर फुलांची दुकानं नसतील, आज गणपती बाप्पासाठी सुद्धा फुलं किंवा नारळ न्यायला आजपासूनच मनाई करण्यात आलेली आहे। साधारण आणखी किती दिवसांसाठी हा निर्णय लागू असेल याबाबत काही सांगितलंय का? नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर सिद्धिविनायक मंदिरात आजपासून हार आणि नारळाला आहे ते बंदी करण्यात आलेली आहे। तर भारत पाकिस्तानात सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती देशभरात सतर्कता बाळगावी म्हणून सांगितलं गेलेलं आहे आणि यासाठी ही संपूर्णपणे नियमावली आहे ती काढण्यात आलेली आहे, ज्यामध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये हा मोठा निर्णय घेऊन आजपासून रविवारपासून भाविकांना हार नारळ नेण्यामध्ये जी बंदी आहे ती आहे। पुढील नियम येईपर्यंत आणि नियमावली येईपर्यंत हे नियम आहेत ते लागू असणार आहे। तर त्यामुळे सर्व मंदिर प्रशासनाने देखील भाविकांना मंदिरात येताना हार व नारळ न आणण्यासंदर्भातले आवाहन आहे ते केलं आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी निखिल।